दिघा रेल्वे स्टेशनच्या लगत जी 112 घरे उपलब्ध करून देण्यात आलेल्या EWS टॅबची त्या लोकेशनची माहिती घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. समोर आपल्याला जो म्हाडा लॉटरीचा जो प्रोजेक्ट आहे, जे येथे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, तो प्रोजेक्ट आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हे दिघा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला हे दिघा गाव हे समोर दिसत आहे. आणि हा जो म्हाडाचा प्रोजेक्ट आहे, जी म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, तो प्रोजेक्ट आहे. एक्झॅक्ट दिघा रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघाल्यानंतर वॉकिंग 5 ते 10 मिनिटं चालत जर आपण आलो तर या प्रोजेक्टला आपण पोहोचू शकतो. असा हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये कोणत्या कॅटेगरीचे घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, कार्पेट एरिया, बिल्डअप एरिया, टोटल किती फ्लॅट, EMD अमाऊंट, रेरा नंबर, रेराच्या साईडवरती गेल्यानंतर हे प्रोजेक्ट कधी पूर्ण होणार आहेत, हे सर्व माहिती आपण आता पुढे पाहणार आहोत. गॅलेक्सी प्रोविजो जो दिघा रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेला प्रोजेक्ट आहे. समोर आपल्याला त्यांचं ऑफिस दिसत आहे. नवी मुंबईमधील जे प्राईम लोकेशनमधील एक हे प्राईम लोकेशन आपल्याला सांगता येतात. प्राईम लोकेशनमध्ये जी घरे आहेत, जसे की घनसोली, सानपाडा, नेरूळ, दिघागाव, त्यामधील हे प्राईम लोकेशन अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे, समोर आपल्याला दिसत आहे. आणि या प्रोजेक्टच्या समोर असलेला हा रस्ता, या प्रोजेक्टच्या आतमध्ये हा जो प्रोजेक्ट असणार आहे, या प्रोजेक्टमध्ये एम्युनिटीज काय असणार आहेत, हे त्यांचे हे बोर्ड येथे लावण्यात आलेले आहे. आणि हे प्रोजेक्टच्या आतमध्ये आल्यानंतर ह्या इमारती अंडर कन्स्ट्रक्शन. तर असा हा दिघा गाव जो EWSचा प्रोजेक्ट आहे, तो आपण आता बघितलेला आहे. संकेतांक 416 BKS गॅलेक्सी येथे EWS टाईपचे 112 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. एक्झॅक्ट दिघा रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. कॅटेगरी इथे देण्यात आलेली आहे. बिल्डअप एरिया देण्यात आलेला आहे. कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. SC, ST, NT, DT, JR, फ्रीडम फायटर, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, जनरल कॅटेगरी, MP, MLA, डिफेन्स पर्सनल, ही सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. बिल्डअप एरिया हा 53.22, कार्पेट एरिया हा 29 स्क्वेअर मीटरचा देण्यात आलेला आहे. 18,59,000 रुपये घराची किंमत आहे. EMD फक्त 5,000 रुपये भरायचे आहेत. 112 फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि हा रेरा नंबर देण्यात आलेला आहे. तर अशा या प्रोजेक्टची माहिती आपण रेरा साईडवरती आपण चेक करणार आहोत. जो रेरा नंबर आहे, जो आपल्याला म्हाडाच्या साईडवरती देण्यात आलेला आहे, तो आपण इथे एंटर केलेला आहे. सर्च प्रोजेक्टमध्ये येथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जी रेराची साईड आहे ती ओपन झालेली आहे. मेपलवूड फेज 2 BKS गॅलेक्सी रिअल्टर्स, महाराष्ट्र, पिनकोड ठाणे जिल्हा. त्यानंतर हे प्रोजेक्टची पूर्ण डिटेल्स ओपन झालेली आहे, PDF ओपन झालेली आहे. डेट ऑफ रजिस्ट्रेशन 7/7/2023 ला रजिस्टर झालेला प्रोजेक्ट आहे. रेसिडेंटल आणि ग्रुप हाऊसिंग. आणि हा प्रोजेक्ट जो आपल्याला दिसत आहे, ह्या प्रोजेक्टला जे कॉस्ट लागलेली आहेत, जे पार्टनर आहेत, हे सर्व डिटेल्स इथे देण्यात आलेले आहेत. या प्रोजेक्टचे जे डॉक्युमेंट PDF मध्ये इथे देण्यात आलेले आहेत. कोणत्या इमारतीमध्ये कोणत्या विंगमध्ये किती फ्लॅट असणार आहे ते पण इथे देण्यात आलेलं आहे. 4 BHK, 2 BHK, 3 BHK ची किती कार्पेट एरिया राहणार आहे ते पण इथे देण्यात आलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.